नमस्कार, मी सीमा कुचेरिया। आज आपण वडाच्या झाडाची पूजा घरच्या घरी कशी करू शकतो हे पाहणार आहोत। पूजेचे साहित्य आणि पूजेमध्ये कोणती कोणती कृती करायची हे सविस्तर आपण आजच्या पूजेमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम पूजा करताना अग्नीची साक्ष ही महत्त्वाची आहे। अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आपण हळदी, कुंकू आणि अक्षता खाली टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण तयार केलेला दिवा हा ठेवून घेणार आहोत। दिवा प्रज्वलित झाला की आपली पूजा सुरू झाली। आपण अग्निदेवता आणि सर्व देवांना साक्षी मानून आजची ही वटसावित्रीची पूजा सुरू करीत आहोत। या पूजेचे चांगले फळ आपल्याला प्राप्त हो ही प्रार्थना मनोमन आपण ठेवायची आहे। आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। परत आपण दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता वाहणार आहोत आणि दिव्याला एक फूल आपण ठेवून अग्नीची पूजा करणार आहोत आणि नमस्कार करणार आहोत। अग्नीबरोबर आपण धूप देखील लावलेला आहे। आपण ज्यावेळेस दिव्याला हळदी कुंकू वाहतो त्यावेळेस स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण वडाची पूजा जेव्हा घरी करणार आहोत त्यावेळेस वडाचं झाडाचं एक चित्र आपण एका कागदावरती रेखाटून घ्यायचं आहे। कागदावरती, फळ्यावरती, बोर्डवरती कशावरही चालेल। प्रतीकात्मक पूजा ही आज आपण करत आहोत। वडाला साक्षी मानून आपण ही पूजा करणार आहोत। मी अशा प्रकारचं हे वडाचं चित्र रेखाटलं आहे आणि ते पूजेला घेतलं आहे। त्याला मी आधीच हार घालून घेतलेला आहे। चौरंगावर ते झाड ठेवलेलं आहे आणि जशी आपण पूजेसाठी सुरेख मांडणी करतो त्या प्रकारे अशी सुरेख मांडणी करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये घंटा घेतलेली आहे, हत्ती घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपल्या मनाला प्रसन्न वाटेल अशा प्रकारे आपण छान सुंदर रेखीव मांडणी करून घ्यायची आहे। आता ही मांडणी करून झाली, आपलं चित्र देखील तयार झालं। हे चित्र आपण एखाद्या भिंतीवरती चिटकवून घ्यायचं आहे किंवा आपला फळा असेल तर ते त्यावरती देखील आपण रेखाटलेलं चित्र याची पूजा करू शकतो। आपण वडाला पाणी वाहतो। आता हे आपलं वडाचं झाड कागदावरती आहे म्हणून आपण याला फक्त पाण्याचा शिंतोडा देणार आहोत त्याच्या मुळाजवळ। अशा प्रकारे वडाच्या झाडाला पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। अक्षता व्हायच्या आहेत। त्यानंतर वडाच्या झाडाला हार घालून घ्यायचा आहे। हा हार आपण चिटकवून घेतला तरी चालणार आहे आणि फूल देखील अर्पण करायचं आहे। यानंतर आपण गणपती म्हणून सुपारीची स्थापना करणार आहोत। त्यासाठी आपण 2 विड्याची पाने घेतलेली आहेत। चौरंगावरती हळदी, कुंकू, अक्षता टाकून आपण ही विड्याची पानं ठेवणार आहोत। त्यावरती रुपयाचं नाणं ठेवणार आहोत। त्याला गंध लावून घ्यायचा आहे। त्यावरती गणपती म्हणून सुपारीला स्थापन करायचं आहे आणि हळदी, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत आणि गणपतीला वस्त्र देखील टाकून घ्यायचं आहे। ही झाली आपली गणपतीची स्थापना। ही स्थापना झाल्यानंतर आपण वडाची पूजा करायला घ्यायची आहे। सत्यवान आणि सावित्री यांची जी धार्मिक कथा आहे, सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण वडाच्या झाडाखाली परत आणले होते। आपले देखील सौभाग्य हे अखंड राहावे म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करतो। परत एकदा वडाच्या झाडाला हळदी, कुंकू, अक्षता टाकून घ्यायच्या आहेत आणि आंब्याचं फळ हे वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर
कापसाचे वस्त्र हे देखील झाडाला अर्पण करायचे आहे. पंचरंगी धागा म्हणजेच कलावा हे देखील झाडाला आपण अर्पण करायचे आहे. आता आपण सावित्रीची ओटी भरणार आहोत. जर आपण खरोखरच्या झाडाजवळ गेलो तर आपण तिथे देखील सावित्रीची ओटी भरतो. त्याप्रमाणे आपण आपल्या घरात देखील सावित्रीची ओटी भरायची आहे. सावित्रीची ओटी भरण्यासाठी मी अशा प्रकारचा एक पीस घेतलेला आहे. गहू, एक नाणं, त्याचबरोबर ओटीचं साहित्य, ब्लाउज पीसला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. त्याच्यावरती गहू, ओटीचे सामान आणि नारळ हे घेऊन आपण वडाच्या झाडाजवळ अशा प्रकारे ठेवायचे आहे. जर आपल्याकडे फळे असतील तर आपण 5 फळे देखील ओटीमध्ये ठेवू शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारचा हा सौभाग्य 16 शृंगारचा पुडा मिळतो, तो देखील आपण सावित्रीच्या ओटीमध्ये ठेवणार आहोत. या पुड्यामध्ये कुंकू, काजळ, मंगळसूत्र, बांगड्या, ब्लाउज पीस अशा प्रकारचे साहित्य असते, जे साहित्य सुवासिनींना शृंगारासाठी लागते. ज्या वेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपण देखील 16 शृंगार करूनच पूजेला जायचं आहे. वडाची पूजा ही प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. आपली देशकाल परिस्थितीनुसार त्या प्रकारची फळे, त्या प्रकारच्या ओट्या असं भरण्याची पद्धत ही प्रत्येक गावागावामध्ये वेगळी असते. आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत. बऱ्याच वेळेला पुरणपोळीचा नैवेद्य किंवा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आज इथे मी खडी साखर घेतलेली आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. जर आपण कोकणामध्ये गेलो तर कोकणामध्ये फणस, जांभळं, आंबे हे खूप मोठ्या प्रमाणावर वडाच्या झाडाला अर्पण केले जातात. कोकणामध्ये सुपामध्ये 5 वाण तयार केले जातात. त्याच्यामध्ये 5 आंबे, 5 फणसाचे गरे, 5 नारळ असे भरून प्रत्येक घरी जाऊन सुवासिनींना ते वाण दिले जाते. अशा वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या देशांमध्ये असतात. सुताचा दोरा हा वडाच्या झाडाला आपण गुंडाळतो. आपण 7 फेऱ्या वडाच्या झाडाला मारत असतो. आता आपण इथे बाहेर जाणार नाही होत, म्हणून आपण आपल्या हातालाच 7 वेळा हा दोरा गुंडाळून वडाच्या झाडाला दाखवणार आहोत. अशा प्रकारे आपण ह्या सुताच्या दोऱ्याचे 7 गुंडाळे करून वडाच्या झाडावरती अर्पण करणार आहोत आणि स्वतः भोवतीच 7 प्रदक्षिणा मारणार आहोत. ही सगळी कृती झाल्यावर वडाच्या झाडाला आपल्या सौभाग्यासाठी, पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. ही पूजा पती पत्नी दोघांनी मिळून केली तरी देखील चालू शकते. पूजेत दोघांनीही व्रत करायचे आहे आणि दोघांनी ही पूजा पार पाडायची आहे. असे केल्याने आपल्याला सत्यवान आणि सावित्री यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. अशा प्रकारे आनंदाने आणि उत्साहाने आपण वडाची पूजा केलेली आहे. आता आपण आरती करून घेणार आहोत. जो दिवा आपल्याकडे आहे किंवा आपल्याला जर कर्पूर आरती करायची असेल तर ती देखील आपण करू शकतो. आज मी या दिव्यानेच घेतलेल्या दिव्यानेच आरती करणार आहे. आपण वडाच्या झाडाची पूजा करतो त्याच्या मागचं पौराणिक कारण तर आहेच की सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण परत आणले. परंतु त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील आहेत. ही कारणे सांगणारा व्हिडिओ आपला यूट्यूबवरती प्रसारित झालेला आहे. हा व्हिडिओ आपण आवर्जून पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण घरच्या घरी वटसावित्री हे व्रत करून घरच्या घरी पूजा कशी करायची हे पाहिलं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
आपल्याला वटसावित्री पौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.